सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल. मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे. इयत्ता विषय मराठी, इयत्ता 10वी, लेक्चर 18, टॉपिक नेम काळे केस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काळे केस हा पाठ बघणार आहोत. सर्वप्रथम या पाठातील घटक आहेत लेखक परिचय, पाठाचा सारांश आणि वाक्प्रचार. काळे केस या पाठाचे लेखक आहेत ना. सी. फडके. यांचा जन्म झाला 1894 आणि मृत्यू झाला 1978. मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक, लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणूनही ते ओळखले जातात. वेधक व्यक्तिरेखाटन, संवाद चातुर्य, रचनेच्या दृष्टीने साधेसुदपणा, प्रसन्न लालित्यपूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य. त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड इत्यादी 100हून अधिक कादंबऱ्या, गुजगोष्टी, धूम्रवलय हे लघुनिबंध संग्रह, प्रतिभा साधन, प्रतिभा विलास हे लेखन प्रसिद्ध आहे. 1940 साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते. 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. हा झाला लेखक परिचय. आणि आता आपण बघणार आहोत की या पाठाचा सारांश, की नेमका या पाठामध्ये लेखकांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे जे काही विचार आहेत, तर ते विचार खुसखुशीत भाषेत इथे प्रकट केलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते लेखक स्वतःचा अनुभव सांगतात आणि ज्या वेळेस लेखक बाहेरगावी जातात आणि जेव्हा त्यांचे जुने मित्र त्यांना भेटतात, तेव्हा भेटल्याच्या नंतर लेखकाला ते विचारतात की तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. मग लेखक सांगतात की मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही, की या प्रश्नांची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी जर मी गेलो, की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुनी परिचयाची माणसं भेटायला येतात. आणि मग ज्यावेळेस ही जुनी माणसं भेटतात तेव्हा जुन्या आठवणीसुद्धा निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, त्यावेळेस काही नाव वगैरे सुद्धा काही आठवत नाहीत. आणि मग ह्या खाणाखुणा घेऊनच आपण आठवण्याचा प्रयत्न करत असतो की हा नेमका काय करतो, हा नेमका कुठे असतो, अमका तो हा काय करतो. असल्या प्रश्नांची उत्तरांची देवघेव होते. आणि मग घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस काय होतात, उकरले जातात. घड्याळाचे काटे मागे फिरणे म्हणजे भविष्यकाळात आपण मागे जातो आणि मागे जाऊन मग कित्येक वर्षापूर्वीचे दिवस इथे काय केले जातात, परत ते उकरले जातात. आणि या मातीच्या ढिगात सुखदुःखांची माणिक मोतीच जणू काही काय होतात, आढळतात. आणि त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात अगदी असा लाद वाटतो. मग अशा काही गप्पा रंगात आल्या की मग परस्परांच्या वयाचेही अंदाज काय केले जातात, पडताळले जातात. आणि मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो की तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. आणि मग लेखक सांगतात की त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते, की तिथे स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. नाहीतर काही व्यक्ती अशा असतात की स्तुतीने फार विचलित होतात, निंदेने फार रागावतात. परंतु इथे लेखक सांगतात की स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला सुद्धा बरे वाटते आणि मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. मग प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही काही नाही, त्यांना उत्तर हवं असतं असंही काही नाही. पण तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे. आणि एवढंच त्याला म्हणायचं असतं की तुमचं हे बोलणे ऐकून मला आनंद झाला, एवढा अभिप्रायसुद्धा माझ्या त्या हसण्यात व्यक्तच झालेला असतो.
आणि त्याचा हेतूसुद्धा त्यांनी काय केलेला असतो, साधलेला असतो. आणि माझंसुद्धा कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरीसुद्धा त्याची काही हरकत नसते. पण लेखक सांगतात की पण एकदा एक गृहस्थ माझ्या खणपटीलाच बसले, म्हणजे माझ्या पिच्छालाच बसले आणि ते म्हणाले, विषय नका बदलू, अजिबात तुम्ही विषय बदलू नका. केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केलीत ते सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि नंतर मग माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावून हा गृहस्थ मला केशभर विषयांतरसुद्धा करू देत नाही. हा काय चमत्कार आहे. पण त्याच्या डोक्याकडे ज्यावेळेस लेखक सांगतात मी नीट निरखून पाहिलं किंवा पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं की वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा हा पांढरा रंग लपवण्यासाठी बाजारी बरेचसे काही असे म्हणजे हेअरडाय वगैरे आलेले आहेत. कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसावर झाकण घालता येते, पण हलके पांढरं पडण्याची लागण मात्र केसात भलत्याच प्रमाणात होते. आणि मग सारंच नंतर काय होतं, सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं. आणि मग कल्पाची रंगपंचमी नित्यनियमाने काय होते, त्यांच्यासाठी होऊन बसते. माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की ज्या पद्धतीनं पैलवानांची पोटं जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची काय होते, दुर्दशा होते. आणि मग त्या केसांचा पांढरेपणा पुरता अगदी काय झालेला असतो, बुजलेला असतो आणि कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. आणि म्हणूनच केसांच्या रंगांची छट्टा हुबेहूब वठवण निष्णांत चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. आणि मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशीच समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती तेही माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, मी कोणतीही युक्ती केलेली नाही, केस काळे राहिले झालं, मी कुठलीच अशी युक्ती केलेली नाही आहे. आणि ते म्हणाले तुम्ही खरं सांगत नाही, तरीसुद्धा त्यांचा विश्वास बसत नव्हता. ते परत उलट त्यांना म्हणतात की तुम्हीच खरं सांगत नाही आहे, केस आपोआप काळे राहतात काय, बोला, खरं बोला, काय इलाज केले. मग मला त्यांची मात्र थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं, तुम्ही पिच्छाच पुरवता आहात, तुम्ही हट्टच पुरवता आहात, तेव्हा तुम्हाला हे सांगणं भाग आहे. असं ज्यावेळेस लेखक सांगतात मी म्हटलं, त्यावेळेस या समोरच्या व्यक्तींना एवढा काही आनंद झाला की आत कसं बोललात, आता कसं बोललात. ते खुशीत येऊन म्हणाले, सांगा काय केलं, केस काळे राहण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं ते आता सांगा. त्यावर लेखक सांगतात मी म्हटलं, असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात. त्यांनाच प्रश्न विचारला की केस कशामुळे पांढरे होतात. त्यावर तो गृहस्थ काय म्हणतो, फार विचार केल्यानं नाही का. मग हे कारण मान्य करण्यास ते स्वतः फार विचारी ठरत होते. त्यांना वाटत हो तेही बरोबर आहे, फार विचार केल्यानं केस पांढरे होतात. आणि म्हणून ते स्वतःलाच फार विचारी ठरवत होते. आणि मग त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले, हो असं तज्ज्ञांचं सुद्धा काय आहे, मत आहे, फार विचार केल्याने केस पांढरे होतात. मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का, नाही का. आपण विचारच करायचा नाही, फार विचारच करायचा नाही. मग फार विचार न केल्याने निश्चितच आपले केस पांढरे होणार नाहीत. आणि तोच उपाय लेखक सांगतात, तोच उपाय मी केला. आणि ते म्हणाले, लक्षात नाही आलं. मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना उगीच भ्रम आहे. असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. आणि ते माझा निरोप घेऊन गेल्यावर नंतर लेखक सांगतात, माझ्या मनात आलं की तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन. तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमीच बाहेरगावी हे गृहस्थ विचारत असतात.
नाही का. पण त्याचप्रमाणे मला जर एखाद्यानं विचारलं की तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल. तर लेखक सांगतात की माझी विचार करण्याची वेळ कोणती, विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा, आणि हा प्रश्न टाळता येण्यासारखा सुद्धा नाही आहे, आणि याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे असं लेखकांनी मनाशी ठरवलं. आणि या निश्चयानं मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं, आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तरसुद्धा त्यासाठी तयार आहे. उत्तर थोडंसं मात्र चमत्कारिक आहे, पण ते सुद्धा तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला विचारू नका, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा, सदा सर्व काळ विचार करायला हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्यांचं मन सतत विचार करतच असतं, आणि त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही, तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू, नाही का. मला जर प्रश्न विचारला की तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर मी काय सांगू. पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मला देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक, नाही का. फक्त लेखक सांगतात माझा अनुभव तेवढा मी सांगतो. दुसऱ्यांचा अनुभव काय, प्रत्येकाची विचार करण्याची वेळ ही वेगवेगळी असू शकते. आणि मग तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे, आणि त्यावेळी मला नवे नवे विचारसुद्धा सुचतातही, असं लेखकांनी स्वतःची विचार करण्याची वेळ सांगितली. आणि म्हणून लेखक सांगतात की मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. आणि मग बघा, डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो, त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो, आणि 3ऱ्या मजल्यांच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलाराच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात. आणि मग पावसाळ्यात तर बघितलं तर वातावरण अगदी अशा ह्या दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते. पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हानं हा झळकत असतो. आणि खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात, आणि माझं लक्ष त्याकडे नसतं. तर स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शांची मोज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगांची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. आणि तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो नमस्ते. मी उलट त्यांना म्हणतो नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा हळूच ब्रश उचलतो, साबणांच्या कांडीवर घासतो, आणि गालावर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंज्याच्या तुषाराप्रमाणे काय होतात, अगदी उडू लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळीच झालेला आहे, आणि या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं,
आणि असलेलं मला आवडतही नाही आणि यावेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो आणि कदाचित त्याचं हेही कारण असेल की साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्त्रेच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी काय असते, लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्या पुढे जर आपण गुडघे टेकले की ती काय होते, रुसून दूर होते. उलट तिची पर्वा न करता जर आपण तिच्याकडे जर पाठ फिरवली की ती आपल्या मागे लागते. आणि खरोखर तसंही असू शकेल. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस मला काहीच सुचत नाही. परंतु दाढी करण्याच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मग मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते आणि त्यातूनच मला कल्पना सुचतात. पण हे सारे माझे तर्क आहेत. हे इथे लेखकाचे स्वतःचे तर्क आहेत. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मलाच सांगता येत नाही आणि माझा एक अनुभव फक्त लेखक सांगतात मी तुम्हाला सांगितला आणि तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो. पण हा पटावा, माझा विचार पटावा म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की हा जो काही छोटासा लेख आहे, काळे केस, हा छोटासा लेखसुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला काय झालेला आहे सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं हा पाठ पडछाया यामधून इथे घेतलेला होता. आणि काळे केस या पाठातून इथे लेखक नासी फडके यांनी आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यावेळेस मी बाहेरगावी जातो त्यावेळेस बरेच लोक मला विचारतात की तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. तर त्याचंही सविस्तर असं उत्तर इथं लेखकांनी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी जर लेखक सांगतं, कुणी जर विचारलं तुमची विचार करण्याची वेळ कोणती, तर त्याचंही चांगल्या पद्धतीनं इथे उत्तर लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं प्रत्येकांचे विचार हे वेगवेगळे असतात. प्रत्येकांची विचार करण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. हे सुद्धा आपल्याला या पाठातून लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा पाठ निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजलेला असेल. तर आता आपण या पाठातील कठीण शब्दाचे अर्थ काही तेवढे नाही आहे. त्याच्यामध्ये सर्व काही शब्द आपल्याच बोलीभाषेतीलच आहेत. फक्त या पाठात जे काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ सांगितलेले आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, घड्याळाचे काटे मागे फिरवणे म्हणजे भूतकाळात जाणे. सुस्कारे सोडणे म्हणजे विषाद व्यक्त करणे. खनपट्टीला बसणे, खूप आग्रह धरणे, शेवटास नेणे. तगादा लावणे, पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरीत राहणे. पिच्छा पुरवणे म्हणजे खूप आग्रह धरणे, शेवटास नेणे. निकाल लावणे, निर्णयापर्यंत येणे. गुडघे टेकणे म्हणजे शरण जाणे. अशा पद्धतीनं इथे काळे केस हा नासी फडके यांचा पाठ इथे संपलेला आहे. आता यानंतरचं नेक्स्ट लेक्चर आहे 19 आणि टॉपिक आहे खोद आणखी थोडेसे. जे ही कविता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.